तुळजापुरातील तब्बल 100 संशयित लोक फरार आहेत का असा आता सवाल उपस्थित होतोय। अशी सूत्रांकडून माहिती मिळते। तुळजापुरात 15 ते 20 ड्रग्ज पेडलवर आहेत। काही ठराविक हॉटेल्समध्ये ड्रग्सची विक्री होतीये। ड्रग्स प्रकरणात 35 आरोपींच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। ड्रग्स प्रकरणातील 35 आरोपींपैकी 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर अजूनही 21 आरोपी फरार आहेत। तर 100 संशयित आरोपी फरार आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय। ड्रग्स प्रकरणात 35 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तरीही ड्रग्स प्रकरणातील 35 आरोपींपैकी 14 आरोपींनाच अटक करण्यात आली आहे, तर 21 फरार आहेत। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे। तर बालाजी, काय सांगाल? आता तुळजापुरातून अशी बातमी समोर येते 100 संशयित आरोपी फरार आहेत का अशी माहिती मिळतेय। नक्कीच आपण जर पाहिलं तर तुळजापूरचं ड्रग्ज प्रकरण हे सध्या महाराष्ट्रात संपूर्णपणे गाजताना पाहायला मिळतंय आणि या प्रकरणामध्ये आता नवनवीन माहिती जी आहे ती समोर येत आहे। जर आपण पाहिलं तर या ड्रग्ज प्रकरणात नाव न येण्याच्या भीतीने तुळजापुरातून जवळपास 100 लोक गायब झाल्याची जी माहिती आहे ती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। आणि जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर 15 ते 20 पेडलर्सच्या माध्यमातून जे आहे ती ड्रग्सची तस्करी होत असल्याची माहिती आहे। तुळजापूरचं ड्रग्ज प्रकरण हे संपूर्ण राज्यामध्ये गाजत असतानाच आता 100 जे लोक आहेत ते गायब झाल्याची माहिती आल्याने एकच आता खळबळ उडालेली पाहायला मिळते। जी, धन्यवाद बालाजी दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय तुळजापुरातील 10 संशयित फरार आहेत आणि तुळजापुरातील 15 ते 20 ड्रग्ज पेडलर आहेत अशी सुद्धा माहिती समोर येते। तर ड्रग्ज प्रकरणातील 35 पैकी 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे।